उन्हाळा म्हणलं की या कडक उन्हात नक्की कोणते ट्रेक करावे या विचारात आपण पडतो. भटकंती तर झाली पाहिजे आणि उन्हाचा त्रासही झाला नाही पाहिजे. असे खूप सारे ट्रेक सह्याद्रीमध्ये आहेत. त्यातीलच एक भन्नाट रेंज ट्रेक म्हणजे प्रतापगड ते मधुमकरंदगड. जावळीच्या निबिड अरण्याची सैर करवणारी ही नितांत सुंदर भटकंती. चटका देणाऱ्या उन्हात अगदी जीव सुखावेल असा या जंगलात गारवा मिळतो. दरीखोऱ्यात वसलेली सुंदर गावं, घाटमाथ्यावरून दिसणारा भन्नाट नजारा, झाडी भरल्या रानवाटा, घाटवाटांचा प्रदेश आणि त्याला जोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या जावळीतील शौर्याची. त्यामुळे ही भटकंती प्रेरणादायी ठरते. या रेंज ट्रेकच्या पहिल्या टप्प्यात आम्ही प्रतापगड गडफेरी उरकून पुढे पारगाव, भिरमणी गाव, आडवाटेवरील चौऱ्या डोंगर आणि मग शेवटी हातलोट गावात धनगरदाराने उतरत मुक्काम केला. या पहिल्या भागाच्या भटकंती व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की बघा. या भटकंतीच्या दुसऱ्या भागात आपण हातलोट गावातून मकरंदगडाची चढाई सोबतच घोणसपूर गावाजवळील सप्त शिवालयांपैकी एक शिवालय म्हणजेच भैरी मल्लिकार्जुन बघणार आहोत. सोबतच नेहमीप्रमाणे या भागातील दुर्गम घाटवाटा आणि परिसराची माहिती पण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. काल आपण प्रतापगडावरून ट्रेक स्टार्ट केला आणि हातलोट गावात आपण मुक्काम केलेला. ते रवींद्र मोरे यांच्याकडे आपण मुक्काम केलेला. काल जेवणाची आणि नाश्त्याची एकदम भारी सोय झाली इथं. तर तुम्ही जर कधी मधुमकरंदगड बाजूला किंवा गडाची भटकंती करण्यासाठी आला किंवा यायचं असेल तर त्याआधी नक्की यांना फोन करा. यांच्याकडे तुमची जेवणाची, नाश्त्याची आणि राहण्याची एकदम व्यवस्थित सोय होऊ शकते. या रंजनाजी तर भारी जेवण, एकदम तुम्ही पोरांना विचारा वाटलंच तर. हे जेवण कसं होतं रे? एकदम छान, एकदम छान. बटाट्याची भाजी तर एकदम कडक होती. तर भारी सोय होईल तुमची. मी नंबर टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये, स्क्रीनवर पण टाकतो. तर तुम्ही नक्की फोन करा यांना, सगळी सोय व्यवस्थित होईल. तर चला काकू, मस्त झालं, येतो आम्ही. तर गावात आल्यानंतर इथं मंदिर आहे आणि थोडंसं पुढं आल्यानंतर इकडं उजव्या हाताला एकच घर आहे, ते रवींद्र मोरे काकांचं आहे. तिथंच तुमची सोय होऊ शकते मस्त एकदम. आता आपण किल्ल्याची चढाई करणार आहे. हे छोटंसं असं हातलोट गाव, मकरंदगड, मधुगडाला जाण्यासाठी थोडा रिस्की पॅच आहे, रोप वगैरे लागते इकडं. आज आपण मकरंदगड करणार आहे. मस्त या घरांच्या मागून तिथं पोरं दिसत आहेत बघा आमची. छान झाडी भरल्या वाटाने आपण वरती जाणार. घोणसपूरचं एक सप्त शिवालयातलं एक मंदिर महादेवाचं तिथं आहे, तिथं दर्शन घेऊ आणि मग मकरंदगडाची चढाई करू. हे बाटल्या भरून घ्या. म्हणते तो काय एकच घे. बाकीचं वरती काढावं घे, जाऊन घे, एकच घे. अच्छा ठीक आहे. डांबरी रोडने आल्यानंतर इथं पाण्याची टाकी आहे एक, तिच्या बाजूनेच वाट इकडे किल्ल्याकडे जाते. हे बघा टाकी, तिथून या घराच्या मागून आता पायवाट सुरू झाली घोणसपूरकडे जाण्यासाठी. घोणसपूरमधून आपण किल्ल्याची चढाई करणार आहे. आता तब्बल 1 वर्ष होत आलं प्रतापगड ते हातलोट हा पहिला भाग टाकलेला आपण, प्रतापगड ते मधुमकरंद या भटकंतीमधला. त्याच्यानंतर दुसरा भाग टाकणं काय स्टोरेज आहे ते त्याच्यामुळं राहून गेलं आणि ते राहिलंच. ते व्हिडिओ पण पडून येत कुठे काय माहिती. त्यामुळं आता कालपासून भटकंती करतोय, तर आज दुसरा भाग बनवावं बोललं. तर आता आपण हातलोट ते मधुमकरंदगड असा हा दुसरा पार्ट बनवतोय. छान मळलेली गडाची वाट चालली आता. इथपर्यंत मोका टप्पा आहे, तिथून पुढं मस्त झाडी भरलं रान आहे. अगदी कसलंच ऊन लागणार नाही 1 तासभर. नंतर घोणसपूरच्या जवळ गेलं की मग तिथून अख्खा उघडी चढाई आहे.
उन्हातली. तर आपली कालची भटकंती थोडक्यात सांगतो तुम्हाला. आपण आपल्याला प्रतापगडाच्या बेसला गाडीने सोडलं. तिथून आपण प्रतापगड भटकंती केली. नंतर तामठीचा दंड ही एकदम मस्त झाडी भरली वाट. तिने आपण पारगावात उतरलो. प्रतापगडावरून पारगावात मस्त रामवरदायिनी मातेचं दर्शन घेतलं. गावात नेमकी यात्रा चालू होती आत्ता. तिथे एक दांडपट्टा आहे तो पण बघितला मंदिरात. आणि नंतर पारगावातून पारमुऱ्यावर आलो. पारमुऱ्यावरून उतरंडीची वाट उतरली. बिरमणीत आलो. बिरमणीत जेवलो मस्तपैकी, जे आपण पार्सल आणलेलं घरून. आणि मग बिरमणीतून चौऱ्याचं जार चढलं. चौऱ्यावरून मस्त सुमार, महिपत, रसाळ, चकदेव पर्वत असा एकदम भन्नाट नजारा बघितला. आणि मग धनगरदाराने आपण खाली उतरलो. हातलोट घाटात चढून आल्यानंतर जी वाट येते त्या वाटेला मिळालो. आणि मग हातलोट गावात आलो. तर असा आपला कालचा पहिला दिवस होता. आजच्या दिवसात आपण हातलोटमधून मधुमकरंदाची चढाई करतोय. आता मस्त झाडी भरलं रान लागलंय. आता उन्हाचा त्रास होणार नाही. काय सकाळचे वाजलेत 8. चला मस्त भारी आहे एकदम. म्हणजे उन्हाळ्यात जास्त ऊन असतं म्हणून लोक करत नाहीत ट्रेक. तर ही भटकंती एकदम भारी. पारगावापासून ते बौद्धवाडीपासून जी घंडाट रान सुरू होतं ते डायरेक्ट पारमुऱ्यावर आल्यानंतर आपल्याला एक टप्पा लागतो मोकळा, जिथं झाडी नाही. त्यानंतर परत झाडी भरलं रान. ते डायरेक्ट आपण बिरमणीत उतरतो तोपर्यंत झाडी भरलंच रान. म्हणजे एकदम आल्हाददायक भटकंती. कसलाच उन्हाचा त्रास होत नाही. तर असे ट्रेक तुम्ही निवडू शकताय उन्हाळ्यात. चला, ही बघा छान झाडी भरली जंगलवाट सुरू झाली. आता अगदी त्या शिवालयापर्यंत वरती जासपर्यंत एकदम झाडी भरले रान. वाट बघू शकता तुम्ही, छान मळलेली आहे. चुकण्याचं काहीच शक्यता नाही. तरी पण रिबन लावून ठेवलेत वाटेवर. वाटेवर सावली आहे पण गरमीले वार नाही अजिबात. घामाघूम झाले. काल बी वातावरण एकदम बिघडलेलं. मध्येच ढग आले त्यामुळे व्हिजिबिलिटी पण काय बरोबर नाही भेटली. तरी पण आम्हाला थोडा पुसट प्रतापगडहून रायगड पाहायला मिळाला. राजगड तोरणाचं दिसत होती. काय नशीब असेल भंगार. परवापर्यंत वातावरण चांगलं होतं. अगदी गावातून राजगड क्लिअर दिसत होता. एकदम क्रिस्टल क्लिअर, धुकंविरहित वातावरण. आणि नेमकं कालपासूनच बिघडलं. आता वरती गेल्यावर तरी काय दिसतंय काय माहिती. नाही तर मधुमकरंदगडावरून पण राजगड तोरणा एकदम स्पष्ट दिसतो. आणि पलीकडं चकदेव पर्वत, इकडं सुमार, रसाळ, महिपत बरेच किल्ले दिसतात. आणि तिकडे बरीच भटकंती केली आहे. ती पण तुम्हाला वरती गेल्यावर सांगतो मी. आता आपण चढाईनंतर आलोय सपाटीला. ही एक ट्रॅव्हल्स मारली की आपण पुढं मस्त सपाटीच्या वाटेने घोणसपूरमधील मंदिराकडे जातो. हे महाबळेश्वराचं विस्तीर्ण पठार. हे बघा, इथून पुढे गेलं की घोणसपूरमधलं मंदिर आहे. इकडे बघू शकता तुम्ही. हा समोर प्रतापगड, जिथून काल आपण ट्रेक स्टार्ट केलेला. दिसतोय की हे काय समोरचा. चला,
वाट बघा किती मस्त आहे. आणि इकडे वाटेतच बघू शकता इथं मधमाशा पालन, त्यासाठी ती पेटी लावली लाकडी. बाबा आलेत खाली हात लोटला चाललेत, बघूयात काय. बाबा कुठलं गाव तुमचं? होय. विधी काम करतो आम्ही. कसला विधी विधी विधी? हा जंगम आहे ना, सगळे जंगम आहेत. लग्न म्हणा. हा हा तर आता एक गृहप्रवेश खाली आहे. आज अक्षय तृतीया आहे ना. हा बरोबर. आज मुहूर्त चांगला आहे ना. हा हा 3.5 मुहूर्त असतात ना. त्याच्यापैकी आज मुहूर्त, ह्या मुहूर्तावर लोक बरीच कामं करतात. आता हात लोटला जायला तुम्हाला हीच पायवाट. हो हेच पाहिजे. ह्या वाटेला काय नाव असं? हे घोणसपूर, हातलोट घोणसपूर, तीच मकरनगर किल्ला. गोणसपुराची वाट. हा हा तिथं बोर्डच आहे आपला वरती मंदिरामध्ये. चालेल. किती झाली का लोक? नाही नाही आहेत माग अजून. मंदिरापाशी आलोय आपण आता. इथं शिवपिंड आहे बाहेर. ते मंदिर आहे. हा हे काय मस्त दगडात बांधलेले कौलारू. चंद्रराव मोर यांची जी सप्तशिवालय आहेत, 7 शिवपुऱ्या, त्यातील हे एक घोणसपूर मधलं. विरगळ्यांचे तुकडे आहेत काही. तिकडे पण विरगळे. छान सारवलेले, मस्त एकदम. श्री क्षेत्र भैरी मल्लिकार्जुन. नमस्कार बाबा. नमस्कार. हर हर महादेव. बाबा पूजेला चालेत बघा, फुलं वगैरे आणलीत. 7 शिवपुऱ्यांपैकी एक भैरी मल्लिकार्जुन घोणसपूर. हे बघा हे मंदिर, आणि त्या मंदिरापासूनच इथून वाट गेली वरती मकरनगडाकडे. ढग आले, ढग गरजायला लागलेत. पाऊस येतोय बहुतेक. आता इथून छान मिळालेली वाट आहे मकरनगडावर जायला. 15 मिनिटात आपण गडावर पोहोचू. गार वार लागायला लागलं मस्त. इकडे बघू शकता महाबळेश्वराचं विस्तीर्ण असं पठार. इथं खाली मंदिर होतं, तिथून आपण चढाई केली. पलीकडचा नजारा बघूयात. वा, इकडे हा समोर पर्वत. तिथं जोम मल्लिकार्जुन, हे 7 शिवपुऱ्यांपैकी एक. त्याच्या पलीकडे दिसतोय तो चकदेव. तिथं चौकेश्वर, हा लांबर पसरलेला उतेश्वर. इकडं सुमारगड दिसतोय बघा समोर. आणि इकडं हा सपाटीवाला महिपतगड. इथं कोण नाळ उतरते खाली, भारी एकदम आव्हानात्मक नाळवाट. मागे आम्ही हातलोटमधून ट्रेक स्टार्ट केला, मकरंदगड केला, उतरलो. इकडून कोंडनाळ उतरली खाली. खाली बिरमणीकडे न जाता परत वळसा मारत लगेच हातलोट घाट चढून परत हातलोट गाव, असा भारी ट्रेक मारलेला. आणि त्याच्या आधी एकदा गाडीने चाललेलो घोणसपूरला. इकडून आम्ही इथं राजेश बर्गे म्हणून राहतात, त्यांना वाटाडे घेतलेलं. त्यांना घेऊन ते आम्हाला इकडून पूर्ण या साह्य धारेने रामरान कावळा त्यांचं घर आहे या धारेच्या पलीकडे थोडंसं. म्हणजे गवत वगैरे असलं की गुरांना तिथं, म्हणजे गुरं बांधायला असतात तिकडं, त्यामुळे ते तिकडं कधीमध्ये राहतात तिकडं. तर तिथून आम्ही अंगठेसरी उतरलेली घाटवाट. खाली कांदोशीत गेलो, कांदोशीतून मग तेलेसरी चढून परत तिकडं खाली धाब्यात उतरलो. आणि मग रात्रीचं आम्हाला म्हणजे घोणसपूरला यायला रात्र झालेली. असं भारी ट्रेक मारलेली इकडं. चकदेव पर्वत, आंबिवली घाट, शिडीडाक हे पण ट्रेक झालेत तिकडं. भारी परिसर एकदम.
इकडे हे दुर्ग त्रिकूट महिपत सुमार रसाळ ती पण भटकंती केली. मस्त एकदम. इकडे हे कोयना नदीचं खोरं. सातारा बाजूचा परिसर ते पठार दिसते बघा, मोठ्याच्या मोठं. चला आता आपण किल्ल्यावर जाऊ. पाऊस येण्याचे चिन्ह दिसत आहेत. मधुगड, मकरंदगड. मस्त या धारेवर दोन्ही साईडला जरी गार वार लागते. समोर एक सुळका दिसते बघा. भारी नाव काय, लिंगी वगैरे असेल. मकरंदगडाची लिंगी. इकडच्या धारेने समोर आलं तरी ट्रॅव्हल्स घ्यायला लागते आपल्याला. उजव्या बाजूने वळसा मारतो आपण. नंतर ही मस्त दगडातून वाट. इथं दरवाजा आहे, उद्ध्वस्त झाला आहे तो. हे बघा दगडी बांधकाम दिसतंय. दरवाजा असेल पण पडझड झाली त्याची. इथून वरती आज चढून आल्यानंतर ही जी वाट पुढे जाते ती वळसा मारत एक पाण्याचं टाकं आहे मस्त एकदम, खांब टाकं. तिकडं घेऊन जाते. तिथून पण गड चढू शकता तुम्ही. थोडा घसारा आहे त्या बाजूला. आणि हे देवाचं ठाण आहे. तिथून आपली किल्ल्याकडं रेग्युलर वाट गेली. आता बघा रसाळगड पण दिसायला लागलाय. बुटका एकदम शेवटचा सपाटी. ही कोंडनाळीची खाच. आता आपण माथ्यावर आलोय. माथ्यावरील शंभू महादेवाचं मंदिर. कुलूप लावले. हा समोरचा मधुगड. कालचा आपला रूट थोडक्यात सांगतो तुम्हाला. हा बघा, हा समोर प्रतापगड. प्रतापगडावरून आपण तामठीची वाट उतरली. तामठीचा दंड पारमध्ये आलो. ही समोरची जी सपाटी दिसते तो आहे पार मुऱ्हा. तिथून उतरंडीची वाट उतरून आपण बिरमणीत गेलो. नंतर हा बघा, हा चौऱ्या डोंगर आहे. तर चौऱ्याचं दार, बिरमणीमधून चौऱ्याचं दार चढलं आणि या चौऱ्या डोंगरावर आलो. तिथून आपण भन्नाट व्ह्यू बघितला कोकणातला खालचा. आणि इकडून मग धनगर दाराने उतरलो खाली. आणि मग इकडं हातलोट गावात आलो आणि मुक्काम केला. आणि आज आपण मकरंदगड चढलेला आहे. गडावर हे मंदिर
आणि बघा इथून ही वाट उतरते ना खाली, खाली गेले की खांब टाके, तेवढेच काय ते अवशेष आहेत. हे बघा इकडं मंदिर आहे आणि इथून ही पायवाट, इथं खामटाक आहे या झाडापाशी. इथं पायऱ्या बघू शकताय का तर आपल्या बांधलेले आहेत दगड रचून. हो आणतो. चला आता आपण टाकं बघूयात. ते टाक्याकडे उतरणाऱ्या वाटेवर बराच घसारा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक उतराई करायला लागते. या टाक्याकडे जाणाऱ्या घसाऱ्याच्या वाटेवर इथं बोल्टिंग पण केले, बघू शकते. इथून आपण रोप लावून या घसाऱ्याच्या वाटेवरून उतरू शकतो. हे बघा तिथे एक बोर्ड लावलाय, इथे एक बोर्ड लावलाय. तसं एवढं काय अवघड नाही, आरामात हळूहळू उतराई करायची. हे बघा ते खांब टाक. ए दगड आलं खाली, ए पुढे जाऊ नको, दगड आलं खाली. नशीब दगड सटाकलेले. बघा दगड सुटून आलेत पूर्ण. आता एक सटाकलं दगड, बरी पोरं मागं होती आणि लगेच कॉल दिला त्यामुळे ती थांबली जागेवर आहे का, आणि पुढून पाडला दगड. त्यामुळे लक्ष द्यायला लागते अशा ठिकाणी. हे ते खामटाकं. आता आपण ते खामटाकं बघू आणि याला वळसा मारत ते भैरवाचं ठाणं होतं, तिथून मग आल्या वाट्याने खाली. हे बघा ते सुंदर असं खामटाकं, भलं मोठं आहे. खांब बघू शकता, 1 2 3 4 5 6 खांब आहेत. एकदम थंडगार नितळ प्यायचं पाणी आहे बरं काय. ही जी आपण टाक्यापासून ट्रॅव्हल्स घेतली, त्या ट्रॅव्हल्सवरच इथे एक गुहा आहे बघा. जास्त खोल नाही, थोडीशीच आतमध्ये कोरलेली. हे बघा ट्रॅव्हल्स घेऊन आपण परत भैरोबा देवाच्या मंदिरापाशी आलो. इथून आपण किल्ल्याची चढाई गेली. आता आपण आल्या वाटेनेच किल्ला उतरायला घेतोय. हे छोटंसं घोणसपूर गाव, हे मंदिर आल्या वाटेने मंदिरापाशी जात. या झाडी भरल्या रानातून आपण आता पलीकडं ट्रॅव्हल्स मारत खाली सरळ हातलोट गाव, तिथे आपल्या ट्रेकची सांगता होईल. कुठलं रे घोणसपूरचं का? शाळा पेपर झालं का? शाळेला कुठं जाता तुम्ही? कुठं? इथं आहे शाळा. कितवीपर्यंत? 5वीपर्यंत होय. आणि नंतर पुढं उचाटला. उतार कुठं? भिलारला होय. बरं चला. झाडाला जोरात फणस आलेत. आता परत आल्या वाटेने म्हणजे त्या झाडी भरल्या धारेने आपण हातलोट गावात जाऊ, तिथं आपला ट्रेक संपेल. तर आता आपण झाडी भरला टप्पा ओलांडून मोकळ्या टप्प्यात आलोय. आता थोड्याच वेळात गावात पोहोचू. तुम्ही एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? हा मकरंदगड, हा मधुगड, तर त्याच्या दोन्ही बाजूंना हे बघा हा सुळका आहे आणि मधुगडाच्या या बाजूला हे बघा हा सुळका आहे. काय असेल ते असेल, दोन्ही बाजूंना बरोबर त्याच ठिकाणी सुळके आहेत. तर मित्रांनो आता एक 5 मिनिटातच आपण हातलोट गावात पोहोचू, तिथं आपल्या ट्रेकची सांगता होईल. तर अशी झाली आमची भटकंती. पहिला पार्ट तुम्ही प्रतापगड ते हातलोट गाव हा आपल्या चॅनलवर बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि दुसरा पार्ट आज मी टाकला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि अशाच आडवाटेवरील ऑफबीट भटकंतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशीच एखादी धमाल भटकंती घेऊन. धन्यवाद.